अक्षरशः माझ्या जेवणामध्ये ना झोपेच्या गोळ्या टाकून मला चारलेलं त्यांनी. माझ्याच घरातल्या माझ्याच सख्या रक्ताच्या नात्यांनी असं म्हटलं होतं की मेला तर आपला एक हिस्सा कमी होईल. कोणी म्हणून दाखवा सर की आजपर्यंत टाळी वाजून कोणाकडे 1 रुपया मागितला असेल. खूप पाठीभर नातेवाईक आहे, म्हणजे डोक्याच्या केसा इतके नातेवाईक आहेत माझ्या आईचे. पण आज कोणीही माझ्याशी किंवा मी कोणाशी बोलत नाही. ते ए छक्क्या, गुड, मामू असे खूप शब्द ऐकले. बाईल्या, मी जास्त बाईल्या हा शब्द खूप ऐकला शाळेमध्ये. मेल टू फिमेल सर्जरी केली. सागरची साखराबाई झाली, साखराबाईची चंद्रमुखी झाली. आणि खरंच कुत्रे हाल केले बरं का माझ्या घरच्यांनी. खूप सहन केलं, प्रॉपर्टीसाठी सहन केलं. म्हणजे काय असतं ना हे मला आजही कळलं नाही, म्हणून मी ती प्रॉपर्टी पण सगळी हक्क सोडपत्र लिहून दिलं. माझ्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीतला एक नाही मला माहिती. गळ्याला फास देऊन मारून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला. घरामध्ये जेवणासाठी अर्ध्या भाकरीसाठी पण मार खाल्लाय. मी वॉशरूम्स घासले, मी झाडू मारला, मी अंगण झाडलं, मी रांगोळ्या काढल्या, मी बेड बनवले, मी रूम बॉयचं काम केलं. लग्नाचा निर्णय घेतला सर? निर्णय नाही घेतला सर, तर थोपवला सर. तुमचे पुरुष, तुमच्या स्त्रिया ज्यांना आमच्यासारखं बनून भीक मागायची असते, कारण तुम्हाला आयतं खायचं, जरा मर्दासारखा वागेल म्हणून मला मिलिटरी कॉलेजला टाकलं. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर वास्तव कट्टा म्हटलं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षेतून ज्यांना यश मिळतं आणि जे अधिकारी पदावर जातात अशा अधिकाऱ्यांच्या आपल्याकडे मुलाखती असतात. मग ते जुने असतील, नवीन असतील. काही राजकीय मुलाखती असतात, काही व्यावसायिक असतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कलावंत असतील. अशा वेगवेगळ्या मान्यवरांच्या आपण मुलाखती घेत असतो. परंतु आज वास्तव कट्ट्यावरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी एक असं व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाला घर असेल, ज्याला आपण घरदार म्हणतो, समाज असेल, सर्वांनी डावललं. परंतु त्याच व्यक्तिमत्वाला ज्यांनी डावललं तेच लोक आज अपॉइंटमेंट घेऊन भेटायला जातात. अर्थातच आज आपल्यासोबत आहेत ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र आईसाहेब म्हणून ओळखतो. आईसाहेब म्हटलं की बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं असेल. आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती गप्पा मारण्यासाठी आणि या समाजातलं वास्तव दाखवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी. आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. खरं तर कागदावरती तुमची ओळख लिहून घेण्याचं कारण हे, कारण महामंडलेश्वर हे पद असं आहे की सर्वश्रेष्ठ पद आहे. त्या पदावरती तुम्ही बसलेला आहात, तिथं आमच्याकडून काही चूक व्हायला नको. अगदीच. म्हणून खरं तर हे लिहून घेतलं. खरं तर तुमचा हा प्रवास जो आहे महामंडलेश्वर, म्हणजे एक सागर ते महामंडलेश्वर, हा जो प्रवास आहे आम्हाला बोलायला खूप सोपं वाटतं. मी काही क्षणात सांगून टाकलं, परंतु तो प्रवास तेवढा सोपा नव्हता. खरं तर आजचा हा जो पॉडकास्ट आहे याच्यामधून तुमचा प्रवास तर जाणून घ्यायचा आहेच, त्यासोबत एक तृतीयपंथी म्हणून तृतीयपंथी समाज जो आहे याचं वास्तव आज आम्हाला वास्तव कट्ट्यावर तुमच्याकडून ऐकून घ्यायचंय. नक्कीच. तत्पूर्वी हे माझं भाग्य समजते की मी सागरपासून महामंडलेश्वर होण्यापर्यंतचा प्रवास आपल्याला खडतर वाटला आणि तो मी झेलला आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मला खूप छान पद्धतीने तुमच्यासमोर आता प्रदर्शित करता येतील. आणि तृतीयपंथी समाजासोबत उठणं बसणं, त्यांच्यासोबत राहणं, यामुळे आमच्या समस्या काय आहेत ह्या तुमच्यासमोर, जे वास्तववादी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे आपण ज्याला रिॲलिटी म्हणतो, ती तुमच्यासमोर माहिती झाली पाहिजे. म्हणून वास्तव कट्टाच्या माध्यमातून मला या संधी मिळते आहे. खरं तर सर्वात आधीच आभार मानते की मी या रिॲलिटीसाठी येऊ शकतो. आमचं भाग्य आहे की आज तुमच्यासोबत चर्चा करण्याची आम्हाला संधी मिळते. खरं तर आपण सुरुवात करताना बऱ्याच जणांना माहिती आहे, तुमचे बरेच पॉडकास्ट मी सुद्धा पाहत असतो, बऱ्याच गोष्टी तुम्ही बोलत असतात, परंतु वास्तव कट्ट्याच्या प्रेक्षकांना पण ते कळणं गरजेचं आहे की एक मुलगा ज्याचं नाव सागर, तो महामंडलेश्वर पदापर्यंत जातो. परंतु त्याच्यामधला जो प्रवास आहे, तुम्ही मुलगी झालात, त्याच्यानंतर तुम्ही लग्न केलं, बरोबर, आणि तो समाजासाठी खूप मोठा धक्का होता. हो, अर्थात 5 वर्षापासून पचवताय समाज. येस. परंतु एक सुरुवात तुम्ही कुठेतरी करून दिली आणि तो जो धक्का होता तो आदर्शात बदलतोय आणि आज बदललाय. हो, काय सांगाल, कसा होता तुमचा प्रवास? खरं तर प्रवासाची सुरुवात होते ना ती आपल्या घरापासून होते. बरोबर. मुळात काय होतं, घरापासून जेव्हा तिरस्कार जेव्हा आपल्याला अनुभवायला मिळतो ना, तेव्हा कुठेतरी आपल्या आयुष्याची एक नवी
चकाकी असते ना, ती हळूहळू हळूहळू चमकायला लागते. मुलगा म्हणून जन्म घेणं, मुलगा म्हणून जन्म घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय काय घडतंय हे आज या पदावर असताना लोकांना सांगणं, हा संघर्ष माझ्यासाठी माझ्यापुरता असतो. लोकांना फक्त काय, खूप मोठा झाला, खूप मोठ्या पदावर गेला, पण किती दगडं आली, कितींनी मी जखमी झाले, किती दगडांनी मला दुखवलं, किती दगडांनी मला खरचटलं, किती वेळा मला फासावर लटकावं लागलं, किती वेळा जीव जाता जाता परमेश्वराने पुन्हा ढकललं, हे फक्त माझ्या जीवाला माहिती असतं. तसंच काहीतरी सहन करत करत एका छान मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म घेतला. जन्म घेतल्यानंतर हार्मोन चेंजेस, म्हणजे मी सगळंच असं वास्तववादी सांगते की एक 7 वर्षानंतर ना आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे हार्मोनल चेंजेस व्हायला सुरुवात होते. एक 7 वर्षापासून ते जनरली होतं. खरं तर हा माझा दोष नाही किंवा परमेश्वराचा नाही किंवा समाजाचा नाही, हे सायंटिफिकली बोलणाऱ्या लोकांसाठी माहिती असणाऱ्या गोष्टी आहेत. XX गुणसूत्र असतात, XY गुणसूत्र असतात. तशाच पद्धतीने गुणसूत्रांमुळे मुलगा होणं, मुलगी होणं किंवा एखाद्या व्यक्तीचा त्या लिंगासोबत जन्म होणं हे ठरलेलं आहे विज्ञानामध्ये. आणि ते जे निसर्ग चक्रानुसार ठरलेलं आहे तसा जन्म मी घेतला. पण तो जन्म घेत असताना काय होतं, ना स्त्री ना पुरुष यापेक्षा वेगळं एक कुठलं तरी लिंग धारण करून परमेश्वर पाठवतो. पण ते हार्मोन चेंजेस जे आहेत 7व्या वर्षानंतर होतात आणि त्यातल्या त्यात अपसुक तुमच्या आजूबाजूला असणारी जी लोक आहेत त्यांच्या संगतीमुळे तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्यात, तुमच्या बसण्यात, तुमच्या लकबीमध्ये ते बदल व्हायला सुरुवात होतात. आणि सेम तसंच झालं. लहानपणापासून मी लाडाची होते, हुशार होते आणि लहानपणापासून मला नृत्याची आवड होती. मग आईने माझी ती नृत्याची आवड जोपासायचं ठरवलं, म्हणून मला डान्स क्लासेस वगैरे, मी क्लासिकल डान्सेसमध्ये इंटरेस्ट घेतला. मग भरतनाट्यम, कथ्थक, लावणी. तर ती जी लकप होती, ती बोलण्यातली, ती चालण्यातली, ते झटके, हे तर यायला सुरुवात झाली होती, कारण ते नॅचरली तुमच्या शरीरामध्ये संगतीचा प्रभाव. आणि हळूहळू काय झालं की आत्याच्या मुली, मामाच्या मुली, शेजारच्या भाडेकरूंच्या मुली, सगळ्या मुलींमध्ये हा एक मुलगा. बरोबर. मग भांडे खेळणं, टॉवेलची साडी घालणं, भातुकली करणं, मुलींसोबत खेळणं. मला कधी मित्र नव्हते की त्यांच्यासोबत मी गोट्या खेळेल, पतंग उडवेल. मला अजूनही पतंग व्यवस्थित माहीत नाहीये, मला मांजा माहीत नाहीये, कारण की त्यावेळी मी त्या वातावरणात वाढले. त्या वातावरणातून हळूहळू माझं ते वागणं बोलणं बदलत राहिलं. म्हणून शाळेमध्ये सुद्धा मी थोड्याशा त्या सगळ्या समस्या पाहत राहील. पण वडील थोडेसे मध्यम वर्गाकडून थोडेसे प्रतिष्ठित पदाकडे पोहोचत चालले होते. आणि ते सगळं होत असताना वडिलांच्या पुढे जाणारं, सहसा वडिलांना बोलणारं कोणी नव्हतं. म्हणून तो एक फॅमिलीचा धाक असतो ना, तो धाक होता. बरोबर. आणि त्यामुळे मी बिचकत होते. आणि ते करत असताना मला कोणी चिडवायला टाळत होतं, पण तरी सुद्धा मी गुपचूपमध्ये ए छक्क्या, गुड, मामू असे खूप शब्द ऐकले. बाईल्या, मी जास्त बाईल्या हा शब्द खूप ऐकला शाळेमध्ये, कारण मुलींसारखी नाचायचे. आणि तशा क्लासिकल डान्सेसमध्ये असल्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टी होत्या. मी अगदी नऊवारी नेसून लावण्या सुद्धा केल्यात. बरं. मग त्यावेळेस नव्हतं ना एवढं फेमस की पुरुष लावणी कलाकार वगैरे, असं काही नव्हतं त्यावेळेस. म्हणजे हे गेल्या 30-35 वर्षापूर्वीचा काळ असं नव्हताच. आणि सोशल मीडिया वगैरे नव्हतं, त्यामुळे तेवढ्या एरियामध्ये बायल्या झालं की तिथून दुसऱ्या एरियात गेलं की ते तिथले मित्र तिथे सांगणार, हा बायले पोरींसारखा नाचतो. हेच फक्त बायल्या असण्याचं चिन्ह राहिलं होतं. बरं. पोरींसारखं वागणं, पोरींमध्ये बसणं. पण ते माझ्यासोबत पण घडत गेलं. कशी तरी शाळा झाली, पण वडिलांना असं वाटलं की एक प्रतिष्ठा यायला लागली तेवढ्या वर्षांमध्ये. वडिलांना असं वाटलं की माझा मुलगा असा आहे. हे घरी कळलेलं होतं. माझं वागणंच तसं होतं ना, म्हणजे जा ग बाई, उठ ग बाई, आली ग बाई, हे असंच होतं माझं बोलणं. बरं. मला म्हणजे मुलींमध्ये आम्ही खेळायचो तर मला साखराबाई म्हणायचे. मी टॉवेलची साडी नेसायची. साखराबाई त्याच वेळेस झाले होते. हो, सगळेजण बघायचे त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे गमतीने तेव्हा आई वगैरे, मावश्या, माम्या हे सगळं गमतीने बघायचे की त्याला मुलींमध्ये खेळायला आवडतं. पोरच नाही ना जोडीला खेळायला. बरोबर. पोरांमध्ये गेला तर टुक्कार होईल. आणि माझे याचे संस्कार छान होते की माझं पोरग थोडं वेगळं राहिलं तरी चालेल, पण माझ्या पोराला वाईट वळण नाही लागलं पाहिजे. हे आईचे संस्कार होते. सो त्या संस्कारात वाढलेले आहे की
एक 7च्या आत घरातली संस्कृती जरी आत्ता आलेली असली तरी मी मुलगा असून माझ्या आईने मला घराच्या बाहेर न जाण्याची संस्कृती ठेवलेली होती. अभ्यास मी एवढंच माझं आयुष्य होतं. वडिलांना वाटलं की हे एकदम पोरींसारखं झालं, आता हे नाव घालवतंय, म्हणून वडिलांना वाटलं थोडासा बळकट होईल, जरा काहीतरी तब्येत होती छान माझी की हा जरा काहीतरी शिकेल, जरा मर्दासारखा वागेल, म्हणून मला मिलिटरी कॉलेजला टाकलं. बर. आता बघा गंमत, मी 5 वर्ष मिलिटरी कॉलेजला शिकली. हो, माझं ग्रॅज्युएशन मिलिटरी कॉलेजमधून झालं. क्या बात आहे. हो, आणि आजही तुम्ही तिथे जाऊन कधीही चौकशी करा की त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिल्याच वेलकम डान्समध्ये काय हे छेडमय गरवा लगाय चंद्रमुखी मधला डान्स केला. तुम्ही? मी. खाली मस्त धोती, वरती ते असं फ्लेअरचं, आणि मस्त छान काजळ, लिपस्टिक, तयारी वगैरे करून मी म्हटलं काहीतरी वेगळं. कॉलेजमध्ये आपली छाप डान्सर म्हणून छापच राहिली पाहिजे. शाळेमध्ये छाप होतीच, मग मी ती कॉलेजमध्ये जपायचं ठरवलं. सगळ्यांना माहिती पाहिजे, कोणी मला बाईले म्हणायच्या अगोदर सगळ्यांना माहिती पाहिजे. कदाचित मी आता सिटीत आले मनमाडमधून, तर सिटीतल्या लोकांची मेंटॅलिटी थोडीफार वेगळी असेल, तर होती बरं का. म्हणजे नाशिकने मला तेवढं सांभाळलं. मुलांनी माझ्याशी मैत्री केली, कारण मी ज्या दिवशी वेलकम डान्स केला तेव्हा ती जी झटके ते सगळं बघून, माझ्या भाषेत मी झटकेच म्हणते कारण ते सगळे म्हणायचे असे, तर ते सगळं बघून म्हणजे माझं चंद्रमुखीचा चित्रपट होता, म्हणजे तो त्याच्यात चंद्रमुखी होती, म्हणून माझं नावच चंद्रमुखी ठेवलं. क्या बात आहे. आता सागरची साखराबाई झाली, साखराबाईची चंद्रमुखी झाली. मग आमचं दादा होतं, सिनियर्स होते माझे, मग ते चंद्रमुखी पूर्ण न म्हणता मला चंद्रू चंद्रू म्हणायचे. म्हणजे अगदी 1-2 शिक्षक पण मला चंद्रूच म्हणायचे. एमटी पिरियडला मग मला ते थोडंसं, मग काय झालं, ते बायकी पण ना जडजड वाटायला लागलं. होतंय माझ्यासोबत तसं, मला ते फीलच व्हायला लागलं की नाही मी चंद्रू, मग मी कशी ना, मग मी जो उगाच जन्म घेतला का, मी असं फील केलं. मी एकदा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला कॉलेजमध्ये असताना. हो, ह्या सगळ्या हो, कारण हो म्हणजे बोलण्यामुळे नाही, पण मला ना कधी कधी असं वाटायचं किरणजी की मी चुकीचा जन्म तर नाही घेतला ना, म्हणजे मला मुली आवडतच नाहीये. काय असेल ना, मला मुली नाही, मी मुलगा आहे ना, पण मग मला मुली का नाही आवडत आहे, मग काय माझ्यामध्ये काही कमतरता आहे का. मग तुम्हाला सांगते, तुम्ही ते असे जाहिराती वगैरे असतात, मी गुपचूप एका डॉक्टरकडे पण गेले होते तेव्हा 12th असताना, की म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर नॉर्मल आहे असं सांगितलं होतं मला. पण मग ती नॉर्मॅलिटी माझ्या मेंटॅलिटीमध्ये नव्हती बदलत ना, आणि मला ते उमजत नव्हतं काय चाललंय, म्हणजे कळत होतं पण वळत नव्हतं. मी मर्दासारखं होण्यापलीकडे माझ्यासोबत माझ्यासारखे 4 गोळा केले आणि त्यांच्यासोबत कॉलेज कट्ट्यावर बसून गप्पा मारायला लागले, त्यांच्यासोबत बसून टाळ्या वाजवायला शिकले. हे कॉलेजच्या आयुष्यामध्ये घडलं. म्हणजे साखराबाईची चंद्रमुखी झाली आणि ती चंद्रू अख्ख्या कॉलेजमध्ये फेमस होती. म्हणजे आमच्या प्रिन्सिपल पर्यंत सगळे मला चंद्रू म्हणायला लागले. म्हणजे कुठला फंक्शन असला, म्हणजे मला आजही तो क्षण आठवतो. बेस्ट स्टुडंट जसा अवॉर्ड असतो ना, तसा मी ज्या कॉलेजला होते तिथं बेस्ट रामदंडी, म्हणजे रामाचा सेवक, म्हणजे बेस्ट रामदंडी स्टुडंट असं म्हटलं जायचं. आम्हाला रामदंडी असं म्हटलं जायचं. तर एक फंक्शन होता आणि मला आठवतं की मी त्यावेळेस FYला होते आणि मी बेस्ट स्टुडंट ऑफ दी इयर झाले होते त्या वर्षी. आणि डॉक्टर मोहन आगाशे सर आले होते आमच्या कॉलेजला. RSSचं कॉलेज आहे आमचं. आणि आमच्या प्रिन्सिपल फार म्हणजे त्या पण एक डान्सर आणि रेसलर होत्या. सो त्यांना आवडायचं माझा डान्स बघायला. म्हणजे फंक्शन्समध्ये त्या आवडीने ते एन्जॉय करायचं. माझी ओळख कशी करून दिली असेल त्यांनी. एवढ्या मोठ्या 26 जानेवारीचा प्रोग्राम होता आणि मी आपलं मिलिटरी ड्रेसमध्ये जाऊन सल्यूट करून मला पुरस्कार घ्यायचा होता बेस्ट स्टुडंट ऑफ दी इयरचा. आणि मोहन आगाशे सरांना आमच्या प्रिन्सिपलांनी ओळख करून दिलं की खूप सुंदर डान्सर आहे बरं का, तुम्ही जर अदा पाहाल ना तर फिदा व्हाल. क्या बात आहे. आजही ते आठवतं मला. आणि मी थँक्यू मॅम म्हणत, नाही डान्स छान करतो सर, मोहन आगाशे सर. अरे वा वा, उत्तम उत्तम. म्हणजे मला आजही आठवतं डॉक्टर मोहन आगाशे सर, म्हणजे तुम्ही कधीचा काल सांगते आठवण. तर ते डॉक्टर मोहन आगाशे सरांची ती थाप होती ना, आणि ती एवढ्या याच्यामध्ये मला तिथे स्टेजवर प्रिन्सिपलने दिलेली ती दाद होती का ते मला ना मनाला असं वाटलं की नाही, हे तुझं करिअर आहे, की बस सागर आता तुझे नाचणं आहे. ते डोक्यात मोटिवेशन.
हो, तू जे नाचणं आहे. आणि माझी आई त्याच पिरियडमध्ये थोडी आजारी वगैरे पडली. घरामध्ये थोडंसं आता काही गोष्टी अशा आहेत घरातल्या की नाही आवडत कॅमेरावर बोलायला. म्हणजे मी बोलतच नाही, मला त्या विषयावर बोलायचंच नसतं. झालं ना, झालं गेलं गंगेला मिळालं असं मी कधी कधी बोलते. पण घरामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की त्यामुळे आई जरा आजारी खूप जास्त झाली. आईचे एकामागे एक काही ऑपरेशन झाले. आणि 2011 डिसेंबरमध्ये मला कळालं की आईची तब्येत खराब आहे. मी घरी गेले कॉलेजमधून आणि माझं लक्षच नाही लागे की असं आहे. गॅदरिंग झाली आणि 5-6 दिवस सुट्ट्या असतात डिसेंबरमध्ये पण. तर मी गेले आणि मला कळालं की असं असं आहे. मग मी ना रात्रीचं तारक मेहता का उलटा चष्मा असायचा चालू, सब टीव्हीवर असायचं त्यावेळेस. आणि मी आईच्या उशाला किंवा पायथ्याला बसून आईसोबत गप्पा असायच्या. तिला बिचारीला रात्रभर झोप लागत नव्हती, कारण ती त्या टेन्शनमध्ये होती की तिने झोपडीचा महल केला होता आणि ते सगळं ती सांगत बसायची. आणि ना पूर्ण लाईफची स्टोरी सांगितली माझ्या आईने मला. म्हणून ना काही काही गोष्टी खूप छान माहितीत माझ्या याच्या. मी म्हणून माझ्या आयुष्याबद्दल बोलत असताना ना त्या गोष्टी प्रकर्षाने टाळते की असं होऊ शकतं बरं का. माझ्या आईसोबत पण असं झालं होतं, तसं घडू नये बरं का, कारण माझ्या आईसोबत हे घडून गेलंय. म्हणून त्या गोष्टींचा मी आईकडून घेतलेला धडा अजूनपर्यंत पुढे चालवते. मग आईसोबत गप्पा मारणं आणि अकस्मित आई डिसेंबरच्या एंडिंगला आईला हॉस्पिटलाइज केलं आणि खूपच जास्त तब्येत झाली. म्हणजे कॉलेजला न सांगता मी गैरहजर होते. माझ्या आईपेक्षा माझ्यासाठी काही नव्हतं. आणि मी आईजवळ बसून राहायचे. शेवटचा क्षण होता कदाचित तो माहीत नाही, पण काहीतरी मशीन्स वाजल्या 14 जानेवारी. त्या वर्षी 15 जानेवारीला संक्रांत होती बघा. एक असं लीप इयर टाईपमध्ये संक्रांत 15ला पण येते. त्या वर्षी 15 जानेवारीला संक्रांत होती. आणि आईमध्ये काहीतरी फिलिंग माहीत नाही, पण तिथे साऊथ इंडियन नर्सेस होत्या. द्वारकामणी हॉस्पिटल आहे मालेगावला. तर तिथे नर्स बाहेर आली, मी बाहेर बसलेली होते, जागाच असायची. काय मला समजायचं नाही की मी शिक्षण सोडून इथे बसले. आज 15 दिवस होत आले, आईची तब्येत खराब आहे आणि कसं ना माझं होईल पुढे, माझी आई जर गेली तर. म्हणजे तेव्हा ना ते मनामध्ये ना माझ्या हे होऊन गेलं. आईशिवाय कल्पनाच करू शकत नव्हते त्या आयुष्याची. आणि आज जेव्हा मी तयार होते ना, तेव्हा तयार झाल्यानंतर जेव्हा काही जण बोलतात ना की सेम जिजाबाईसारखा दिसतो रे, म्हणजे ते हो, म्हणजे ते जे भाव आहेत ना मनातले माझ्या, की ते मला अजूनही आठवत आहे. बघा मी हे ना विषय टाळायचा प्रयत्न करते, का ना ती समोर आली ना की ते आपोआप बाहेर येतं. एक नर्स आली, शिंदे शिंदे असं करत आली आणि त्या नर्सने ना विचारलं. मी म्हटलं हा काय झालं, तो दादा दादा सोनू दादा. मी थोड्या वेळ थोडी शॉकच झाले, सोनू दादा. मग ती दुसऱ्या कोणाला तरी आवाज दिला, परत ती आली शिंदे शिंदे करत. आणि मग म्हणे भाऊ. म्हटलं भाऊ, माझी आई मला भाऊ म्हणते. पटकन पळत मध्ये गेले. रात्रीचा 2-2:15 तो काळ होता आणि मी काय आपले बसले. तेव्हा आपले छोटे छोटे मोबाईलमध्ये साप खेळावा लागायचं. बरोबर, ते साप खेळण्याचे मोबाईल. हो. आणि मी ते बसून आपला नोकियाचा एक छोटा मोबाईल होता, त्याच्यावरती मस्त बाहेर बसून हे करत होते, कारण कधी काय लागेल माहित नाही. आणि त्या दिवशी ते म्हणतात ना कोणाकोणाला काळझोप लागते आणि कोणाकोणाची झोपच उडते. माझी तशी उडालेली होती, कारण डॉक्टरशी बोलणं झाल्यानंतर, डॉक्टर मयूर शाह होते, मला आजही त्यांचं नाव खूप छान आठवतं. त्यांनी मला इतकं छान समजून सांगितलं होतं 14 जानेवारीला संध्याकाळी बोलून, की म्हणजे मी गृहीत धरून घेतलं होतं की आजची कदाचित रात्र शेवटची असू शकते. आणि मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न पण करत होते, पण कुणी ना समजून घ्यायला तयार नव्हतं. की त्यांना वाटायचं नाही किती वेळा दवाखान्यात गेली, किती वेळा घरी आली. मग माझी मामी होती तिथे, एक माझ्या आत्याची मुलगी होती, त्यांना उठवलं. ते म्हणे बघा काय म्हणते. म्हणून मी आतमध्ये गेले, आईजवळ बसले. असा हातात हात होता आणि तो हातात हात असताना आईने खूप काही गोष्टी सांगितल्या त्या. आणि ते जे वाक्य होतं की आज जे तुला हसतील ना ते उद्या तुझं ऐकायला पहिल्या रांगेत बसतील. आणि जे आशीर्वाद असतो ना किरण सर, तो आशीर्वाद मुळात जाताना देऊन गेली. आजही मला नावं ठेवणारे खूप लोक आहेत आणि माझ्या फॅमिलीतून असतील, बाहेरच्या लोकांचं मी मनावर नाही घेत, ते माझ्यासाठी एक्झिस्टच नाही करत. पण म्हणजे शिंदेचा मोठा पोरगा, म्हणजे करोडोची प्रॉपर्टी, हे असं सगळं बोलणारे लोक, एवढं शिक्षण झालं आणि मग हे करणारे, हे बोलणाऱ्या लोकांपेक्षा मी बायले आहे
हे फॅमिलीमधून टॉर्चर होतं ना, ते मला जरा त्रासदायक होतं. घरातूनच होतं? हो, घरातून पण होतंच, अजून पण घरातूनच होतं सर. बरं. मी सांगितलं ना, बाहेरच्या लोकांना मी एक्झिस्ट माझ्याकडे साठी करतच नाही, मी लक्षच देत नाही. आणि माझा एक मंत्र होता, ओम इग्नोराय नमः, तो आजही आहे माझा. मी सगळ्यांना सांगते, म्हणजे ते दडपण असतं ना, ते मानसिक दडपण ओम इग्नोराय नमः याच्यातूनच बाहेर पडू शकतो आपण. आणि बाळा, म्हणजे आज जे तुझ्यासाठी बोलतायत ना, त्या लोकांना तू कधी पण लक्ष देऊ नको. आणि तू तसा जे आज तुला हसतायत ना, ते उद्या तुझ्या ऐकायला पहिल्या रांगेत बसतील म्हणे. आणि आज आहे सर तसं. खरोखर मी आशीर्वाद होता. 7-8-10 प्रोग्राम्स पाहिले मी माझेच काही ठिकाणी. मी जिथे स्पीचेस करायला जाते किंवा मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलवतात लोक, मला माहित नाही काय मोटिवेशन करते मी. जे घडतंय आयुष्यामध्ये, वास्तव घडून गेलंय, त्याच गोष्टी फक्त माझ्या अनुभवातले मी माझ्या पद्धतीने शेअर करते. आणि जसं आत्ता शेअर करते ते आईने सांगितलं आणि तेच खरं झालं. माझ्या आईने मला खूप काही गोष्टी सांगितल्या आणि त्या मी अनुभवते. आई गेल्यानंतर, वडील गेल्यानंतर आणि भावंडांपासून तुटल्यानंतर किंवा सगळी प्रॉपर्टी सोडली तरीही त्या शून्यातून वर आल्यानंतर, की माझ्या आईने मला दिलेला तो शेवटचा आशीर्वाद होता, की तो आशीर्वाद आजही मी कॅरी फॉरवर्ड करून मी सोबत आहे. म्हणून मी तिच्या काही गोष्टी आठवते आणि कधी कधी काही गोष्टींना इग्नोर पण करते. भावांच्या बाबतीत, नातेवाईकांच्या बाबतीत खूप पाठीभर नातेवाईक आहे, म्हणजे डोक्याच्या केसा इतके नातेवाईक आहेत माझ्या आईचे. बरं. पण आज कोणीही माझ्याशी किंवा मी कोणाशी बोलत नाही. हा, माझ्याकडे खूप काही दिसलं की त्यांना बोलायचं असतं माझ्याशी. माझी गरज लागल्यावर सगळ्यांना माझी आठवण येते, फोन करतात आणि मग कसं आहे, बरं आहे का, मग काय चाललंय, तू येत नाही गरीबाकडं का? ज्यावेळेस भीक मागायची वेळ आली होती माझी त्यावेळेस कुठं होतं. हे सगळं असं हातात घेऊन ना माझी आई खूप साऱ्या गोष्टी मला शेअर करत होती, की हा असा आहे, तो तसा आहे, याने असं केलं, त्याने तसं केलं, वडिलांनी असं केलं, कोण कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत होते. आणि अचानक जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश केला 15 जानेवारीची, ती 14 जानेवारीची पहाट 15 जानेवारीची, आणि काही क्षणासाठी माझी आई फक्त माझ्याकडे बघत राहिली आणि मला कळलंच नाही, किरण सर, म्हणजे तो शेवटचा क्षण होता, मला माहितीच नव्हतं. रात्री 3:20-21 काळ होता तो. मशीन्स वाजायला लागल्या आणि मला काहीच कळत नव्हतं. सगळ्या नर्सेस पळत आल्या, ज्युनियर डॉक्टर्स आले आणि मी त्या दिवशी पोरकी झाले. मग त्या पोरक्या झालेल्या सागरने ठरवलं की आता हा पोरकेपणा सगळ्यांना बघायला मिळतोय. म्हणून आईसाहेब मी नाही झाले स्वतः, माझ्या ना संघर्षाने आईसाहेब केलं. एखाद्याची जेव्हा आई जाते ना, तेव्हा आई गेल्यानंतर त्याला आईची किंमत कळते. म्हणून खूप जण मला आई म्हणतात किंवा आईसाहेब म्हणतात ना, तर मी हे फील करू शकते की त्यांना काय वाटत असेल, कारण ते मी फील केलंय. बरोबर. आणि खरंच कुत्रे हाल केले बरं का माझ्या घरच्यांनी. खूप सहन केलं, प्रॉपर्टीसाठी सहन केलं. म्हणजे काय असतं ना, हे मला आजही कळलं नाही. माझी आई काय म्हणायची, माती विकणार असतो ना, त्याच्याकडे पण माती विकायची कला असते. तुमच्यात कला असेल ना, तर तुम्ही माती विकून पण पैसे कमवू शकता. पण यांना फक्त ना नाही जमलं ते. यांना फक्त आयता पैशावर नागोबा होण्याची सवय होती आणि ते नाही जमलं. मला ते कधी नाही जमलं. म्हणून मी ती प्रॉपर्टी पण सगळी हक्क सोडपत्र लिहून दिलं. माझ्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीतला एक नाही मला माहित नाही. आज ठरवलं ना, तर माझं सगळं परत मिळवण्याची ताकद आहे माझ्यामध्ये. कारण आय हॅव दॅट टाइप्स ऑफ प्रूफ्स. मी एक वकील लावू शकते आणि एका वकिलामध्ये सगळ्यांना मी रद्दबातल करून सगळी प्रॉपर्टी माझ्या हिश्श्याची घेऊ शकते. पण जे घडलं ना लाईफ मधलं, ते माझ्यासाठी काहीतरी चांगलं होतं, कारण मला माझं स्वतःचं अस्तित्व पाहिजे होतं. हे सगळं ना अस्तित्वाच्या लढाईसाठी झालं. पैसा काय असतो ना, हे नंतर कळायला लागलं. तोपर्यंत काही पैसा कळत नव्हता. आईबापाच्या लाडात वाढले. आईबापाने सुख, समृद्धी, ऐश्वर्य सगळं माझ्या हातामध्ये मिळत होतं. मला सगळ्या गोष्टी मिळत होत्या. काय म्हणतं ना, आई तर मिळत होतं ना, तोपर्यंत मला त्याची किंमत नव्हती माहिती. पण ज्यावेळेस आई वडील गेले ना, माझ्यापेक्षा लहानांचे हात आले माझ्या अंगावर. मला रूम मध्ये कोंडून ठेवलं गेलं. खूप सहन केलं. म्हणजे तेव्हा प्रतिकार करण्याची शक्ती नव्हती, कारण अगदी गळ्याला फास देऊन मारून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि तरी सुद्धा मला स्वतःला मारायचं नव्हतं. मला ना माझ्या आईने सांगितलं होतं, तू खूप मोठा होणार,
ते सगळं हळूहळू येत गेलं. हो, आणि ते ना मला तेव्हा किंमत कळायला लागली, पैसा काय असतो, पैसा काय नसतं. कारण आई वडिलांच्या राज्यामध्ये आपण म्हणतो ना, आईबापाचं राज्य म्हणजे रामराज्यासारखं असतं आपल्यासाठी. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे आणा, मला ते आणा, हे सगळं मी अनुभवलं होतं. पण नंतर जेव्हा मला कळालं ना की हे त्यांनी कष्टाने कमावलेलं जेव्हा आमच्या नावाने सोडून गेलं ना, तर हे याला मिळू नये, मग हा बायला आहे, मग हा असा आहे, मग हा छक्के आहे, ह्या सगळ्या शब्दांचा जो त्रास झाला, मला मारून टाकण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेसचे. म्हणजे मी खोटं बोलते असं ज्याला वाटतं ना, मी त्यांच्यासाठी हे पण सांगते की 2011चे त्यावेळेसचे मनमाडमध्ये चालत असलेले जे साप्ताहिक होते, पत्री सरकार, जनश्रद्धा, तेव्हाच्या बातम्या आणि मनमाड पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा मी केलेल्या अर्जांच्या अजूनही गठ्ठ्या पडल्या असतील की त्याच्यामध्ये माझ्यासोबत जे घडलं होतं ते मी प्रत्येक वेळी हे करत होते. आणि माझ्या हातात कुठलंच काही येऊ देत ना, म्हणजे मी वेडी आहे हे सिद्ध केलं गेलं त्यावेळी. आणि माझ्या विरुद्ध दुसऱ्याच कोणीतरी त्या प्रॉपर्टीवर डल्ला मारायचा प्रयत्न केला. हे खूप घटना घडल्या. परमेश्वराने त्यांचा न्याय दिला त्यांना, आणि माझ्यासोबत जो अन्याय झाला होता त्याचा न्याय निवाडा आता परमेश्वर करतोय असं मला वाटतं. आणि हे माझ्या आईचे आशीर्वाद. अच्छा, पण वडील पण मग तुमच्या बाजूने नव्हते वेळेस? वडील गेले होते ना, म्हणजे आई पाठोपाठ वडील पण गेले? आईच्या 13व्या-10व्याच्या दिवशी वडील गेले. म्हणजे तुम्ही पूर्णच पोरके झाले. मग मी ते सांगते ना, त्याच गोष्टी मी हा विषयच काढत नाही, कारण मला या विषयावर बोलायचंच नसतं. पण ते ना मला सगळं सांगायचं असतं की खरंच असं झालंय, मग ते मला दाखवायचं असतं. मग मी नाही बोलत ना, तर मी नेहमी काय म्हणत असते की आजूबाजूला एकदा माझ्या घराच्या एरियामध्ये चक्कर मारून 4 लोकांना विचारा हे सागरने काय सहन केलंय, तेव्हा तुम्हाला कळेल की तो सागर शिवलक्ष्मी कसा झालाय. तुम्ही हे नाही करू शकत आहो, घरामध्ये जेवणासाठी अर्ध्या भाकरीसाठी पण मार खाल्लाय. स्वतःच्या घरात म्हणजे बंगल्यात. हो, तुम्ही कधी व्हिडिओज मध्ये बघा, लोकांनी बघितलंय. तुम्ही तो राजेश खन्नाचा चित्रपट पाहिलाय का? त्याच्यामध्ये ती स्वर्ग, त्याच्यामध्ये कशी हवेली सर तशा घरात राहिले, तसं घर होत. आणि ते मी हक्क सोडपत्र लिहून दिलंय सगळं. त्यानंतर मी आई गेली ना, त्याच्यानंतर मी खूप डिस्टर्ब झाले. आणि मला हे कळालं की आता मला त्रास होतोय किंवा मला टॉर्चर केलं जातंय, मला मारलं जातंय उगाच. म्हणजे मला काय केलं जात होतं मला माहित नाही, पण मला 100% खात्री की मलाच काहीतरी जेवणात दिलं जात होतं, किंवा मी आजारी म्हणून मलाच काहीतरी दिलं जात होतं. आणि मी सतत झोपलेलीच असायचे. आणि हे लोकांना सांगायचे की तो नशा करतो. घरातून कधी बाहेर न पडलेला मुलगा काय नशा करणार होता? कुठून करणार? आणि माझ्याकडे पैसेच नव्हते राहत, तर मी नशा कसं करणार? कारण आई गेली, वडील गेले, त्याच्यानंतर ह्या सगळ्या घटना घडल्या. आणि सगळ्यांना सांगायचे तो नशा करतो. अरे पण नशा कसला करतो हे पण नाही माहिती. सतत 24 तास झोपलेला असतो. सर अक्षरशः माझ्या जेवणामध्ये ना झोपेच्या गोळ्या टाकून मला चारलेल्या त्यांनी. मी 26 ते 30 तास झोपून राहिलेली. म्हणजे हे सगळं नंतर हळूहळू सगळं कळालं बरं का. मी आता ब्लेम नाही करत आहे त्यांना, म्हणजे मला काही घेणं देणंच नाही. म्हणजे जे झालं ते गंगेला मिळालं म्हणायचं. पण हे माझ्या आयुष्याचं सत्य सांगताना पुढे काय झालं ते सांगायचं होतं की ते झालं. आई गेली, आईनंतर हे सगळं दुःख सहन केलं. आणि मग मी शेवटी ना सर त्याच वर्षी घर सोडलं. आईने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी माझं घर सोडलं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा घरात अंधार होता एवढ्या मोठ्या बंगल्यात, तेव्हा मी ठरवलं की घर सोडायचं. आणि भाऊबीजेच्या दिवशी सर अंगावरच्या कपड्यावर विदाऊट चप्पल एक अंगावर ड्रेस होता तो, आणि खिशात 130 रुपये होते. त्याच्यावर घर सोडलं. एवढ्या मोठ्या बंगल्यातून थेट शिर्डीला गेली सर. शिर्डीमध्ये मी साई सानिका म्हणून हॉटेल आहे, मी घेत नाही बरेच याच्यामध्ये नाव, पण साई सानिका हॉटेल आहे. तिथे मी रूम बॉयचं काम केलं. मी वॉशरूम्स घासले, मी झाडू मारला, मी अंगण झाडलं, मी रांगोळ्या काढल्या, मी बेड बनवले, मी रूम बॉयचं काम केलं. 100 रुपये रोज होता मला. एका महालात राहणारा सागर 100 रुपये रोज होता सर मला तेव्हा. मग मी त्याच वर्षी लगेच काय ठरवलं नाही, मग आपलं कॉलेज पण चालू आहे ना. तेव्हा ते FYचे पेपर झाले होते आई वारल्यानंतर. मग मी म्हटलं नाही, कॉलेज कंटिन्यू करू. सर मी SY कम्प्लीट केलं, मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. मी असं ठरवलं, मला छान पर्सेंटेज मिळाले. मग मी असं ठरवलं की नाही, 89% होते मला. मग मी म्हटलं त्या एवढ्या डिप्रेशनमध्ये मला जर मी एवढे 80 पार करू शकते, माझं डोकं चांगलं आहे, माझे ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, मग हे व्यर्थ का जाऊ द्यायचं, हे मी ठरवलं. म्हणजे तिथून बघा बरं का मोटिवेशन वेगळं होतं की शिक्षण करायचं.
आणि म्हणून मी शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, मग मी एम ए केलं, BEd केलं. मी शिक्षण पूर्ण केलं आणि मग मी ना खूप साऱ्या गोष्टी, एकांत कुठल्याही व्यक्तीला भगवंतामध्ये विलीन करतो. त्या एकांताने मी एकटी, घरात कोणीच नाही, मग तिथे शिर्डीत, मग तिथून मी डान्सर होते म्हणून तिथल्या एका व्यक्तीने मला एका शाळेमध्ये लावलं. आदर्श विद्या मंदिरमध्ये मी ॲज अ डान्स टीचर म्हणून जॉब केलाय शिर्डीमध्ये. घर सोडल्यानंतर हॉटेलला होते रूमवर. तिथून तिथल्या एका व्यक्तीला माहीत झालं की ही इज व्हेरी गुड डान्सर, की घेऊन जा. मग मला, चल तुला कामाला लावतो, तू एवढं हुशार आहे, तुला कसं सोडू मी, म्हणून तिथे कामाला लावलं. सुनील भाऊ जाधव असं त्यांचं नाव होतं. ते SS फायबर्सचे ओनर होते, की फार रॉयल पर्सनॅलिटी, की त्यांनी मला तिथे लावलं आणि त्यांनी मला कमवायला शिकवलं. त्यांनी एक रूम भाड्याने घेऊन दिला. मग मी तिथे राहायला लागली. मग गादी करण्यापासून, अंगावरचे कपडे घेण्यापासून त्यांनी मला हेल्प केली. मग मी ते थोडंसं हे केलं. मग शिक्षण पूर्ण करायला राहिलं, की माझं शिक्षण पूर्ण झालं. मी छान अभ्यास करायला लागले. एकांतात असताना अभ्यास होत होता. अभ्यासासोबत काय होत होतं, की मी कॉलेजला येणं जाणं चालू होतं, माझा अभ्यास चालू होता. मी तिथे शिर्डीला जेव्हा गेले तर मी एक व्हिजिटिंग टीचर म्हणून काम करायचं. सर दिवसभरात शिर्डीवरून नाशिकवरून संध्याकाळी 5 पर्यंत पुन्हा शिर्डी, असा प्रवास केलाय डेली. बरं, म्हणजे ह्या पिरियडमध्ये तुम्हाला घरून शोधण्याचा प्रयत्न नाही केला? नाही, त्यांना काय घेणं देणे ना, प्रॉपर्टी दान करून सोडून, तेव्हा दान नव्हती केली ना, तेव्हा फक्त सोडून निघून गेला. त्यांच्यासाठी मी मेलो तरी पण त्यांना काही घेणं देणं नव्हतं. म्हणजे माझ्याच घरातल्या, माझ्याच सख्या रक्ताच्या नात्यांनी असं म्हटलं होतं की मेला तर आपला एक हिस्सा कमी होईल. विसरणार नाही मी हे वाक्य कधीच मरेपर्यंत, आणि ते लक्षात राहतात माझ्या. आणि मी हळूहळू ते सगळं केलं. मग डान्स टीचर, मग शिंदे सर झाला. हे बघा, सागरची साखराबाईची चंद्रमुखीची तिकडे पुढे आल्यानंतर शिंदे सर झाला. आणि मग तो शिंदे सर त्या एरियामध्ये फेमस होता. मी सर 13 झेडपीच्या शाळा आणि 6 प्रायव्हेट स्कूल्स होत्या माझ्याकडे, की ज्यांच्या गॅदरिंग्स मी ॲज अ व्हिजिटर कल्चरल हेड म्हणून मी काम करायचे. बरं. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, छोटा मोठा कुठलाही कार्यक्रम असला की त्या गॅदरिंग्स सगळ्या करायचे. मी कोरिओग्राफर म्हणून काम केलं. छान माझा त्यावेळेसचा कोरिओग्राफर म्हणून, कारण डान्सचा तो आईने दिलेला वसा होता आणि ते तू नाचला तरी पैसे कमवशील, आणि ते मी केलं. मी नाचून पैसे कमवले सर. आणि हळूहळू थोडे पैसे जमा व्हायला लागले. शिक्षण पूर्ण व्हायला लागलं होतं आणि माझ्याकडे पैसे यायला लागले. मग छान मोबाईल घेतला. मग मी एका ब्रँडेड स्कूलमध्ये परमनंट झाले. अच्छा. मग मी परमनंट झाले तर मग एक स्थिर पगार झाला. पण त्या स्थिर पगारासोबत मी अजून 2-4 स्कूल करत होते. मग माझ्याकडे जरा पैसे यायला लागले. मग ते पैसे आल्यानंतर एक आपलं बारीक सोन्याची चैन, हातामध्ये अंगठी, मग एक गाडी घेतली. मग ते मोबाईलवर फोटोमधून दिसायला लागलं. मग कळवळा सुरू झाला बरं का घरच्या. मग कळवळा सुरू झाला. मग पुन्हा सागर पुन्हा तिकडे पाहिजे होता. सागर पुन्हा तिकडे आला आणि सागर तिकडे आल्यानंतर पुन्हा सागरचं ते व्हायचं करायचं, ते वाटोळं करायचं होतं त्यांना. पण पैसे जमा केलेले होते, ते मला माहिती होतं काय करणार आहेत, कोण काय. म्हणून मी शेवटी निर्णय घेतला की ह्या पुरुषी शरीरामध्ये तुला जो त्रास होतोय ना, तो एकच मार्ग आहे की हे सगळं सोडून देणे, आणि तुला जसं जगायचं ना तसं जग, पण हे सगळं सोडून निघून जा. आणि मी ते केलं सर. मी मेल टू फिमेल सर्जरी केली आणि मी सगळ्या लोकांना समोर मी रील्स, टिकटॉकच्या माध्यमातून मी व्हिडिओज बनवायचे ना. मी शर्ट पॅन्टवरून, जेव्हा मी ड्रेसवरून साडीवर आले, ते हे लोकांच्या समोर आले. बरं. त्याच वेळेस तुम्ही सागरच्या शिवलक्ष्मी. मग मी तिथून तसे आले आणि ते लोकांना सांगत राहिले. आणि सागर मंथन एक जीवन प्रवास नावाने माझी यूट्यूबवर सिरीज चालायची. त्या सिरीजमधून मी हा सगळा प्रवास लोकांना उलगडून सांगितला की असं झालं, मग मी असं केलं, मग मी तसं केलं, आणि तिथपर्यंत हे झालं. आणि मग त्याच्यानंतर मग आयुष्यामध्ये आता लोक सगळे बघताच, गेल्या 5-6 वर्षात काय झालं. मी 2019मध्ये मी महंत झाले आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे. आमचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजींनी मला पदरात घेतलं. त्यांनी मला महंत केलं किन्नर आखाड्यामध्ये. मी महंत म्हणून काम केलं 2022 पर्यंत. 2022मध्ये मला महामंडलेश्वर घोषित केलं. मी महामंडलेश्वर म्हणून कार्य सुरू केलं. माझा पट्टाभिषेक 2022 नंतर आलेला पहिला महाकुंभ प्रयागराजचा कुंभ होता, जो 148 वर्षानंतर आला होता. एवढ्या जगद्गुरूंसमोर, एवढ्या विभूतींसमोर, एवढ्या अनंत विभूषित लोकांसमोर
त्यांच्या हस्ते माझा पट्टाभिषेक झाला आणि मी महामंडलेश्वर झाले. लोकांना किती सोपं वाटतं ना, सागर होता, सागरी झाला, सागरीचं झाले शिवलक्ष्मी, आणि काय पैसे कमवण्यासाठी झाले. कोणी म्हणून दाखवा सर की आजपर्यंत टाळी वाजून कोणाकडे 1 रुपया मागितला असेल? नाही. कारण माझ्या आईने मला ते शिकवलं. मी आजही कोरिओग्राफी सुरू केली ना सर, तरी पण मी माझ्या डान्स क्लासेसला नंबर लागतील. मी तेवढं शिक्षण घेतलं. आणि हे सगळं कशामुळे झालं? शिक्षणामुळे. म्हणजे सागरची महामंडलेश्वर शिवलक्ष्मी, तिला श्री 1008 महामंडलेश्वर आणि डॉक्टरेट, मी शिवलक्ष्मी. म्हणजे एका शिक्षकाच्या मनात काय असतं सर? मला शिकवायचं आहे, मला शिकायचं आहे. हे माझ्या आजही डोक्यात सर. मी अजूनही शिकते, मी अजूनही एक संशोधन करते. हो, म्हणजे मला काय वाटतं की या समाजाच्या भावना आणि त्याचा बालमनावर होणारा परिणाम, सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यामुळे मला कसं वाटतं की ते बालमानसशास्त्राच्या थोड्याशा गोष्टी बाहेर काढल्या पाहिजे. की आत्ता आपण आपल्या रूढी परंपरागत गोष्टींचा आपल्या येणाऱ्या पिढीवर, लहान लेकरांवर काय परिणाम होतोय याचं संशोधन होणं गरजेचं ना. की समाजामुळे ते असे होतात की घरातल्या संस्कारामुळे होतात की शिक्षणामुळे होतात. बरोबर. अशी काही मुलं आता चाललेत, म्हणजे त्यांचं काम चालू आहे. हो, स्टडी करणं चालू आहे ना. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीतल्या मुलांचा, प्रत्येक जाती धर्मातल्या मुलांचा अभ्यास करायचं काम चालू आहे. का माहिती का सर? हे लिहित राहिलं पाहिजे, तुम्ही वाचत राहिलं पाहिजे. तुम्ही जेवढं लिहिणार, जेवढं वाचणार, तेवढं तुम्हाला त्या गोष्टी ना शिकायला मिळतात. माणूस मरेपर्यंत शिकत राहतो. मी ते काही शुल्लक एवढीशी शिकले. तुम्ही जे करताय त्याच्यामुळे तुम्ही जे अनुभवलं ते बाकीच्यांना अनुभव. हा, म्हणजे सर कोणी करत होतं का लग्न? झालं ना, 5 वर्षात 50 झाले. बरोबर. आता आपल्याच पुण्यामध्ये 5 झाले. आता एक 16 तारखेला झालं. सुरुवात करणार कोणतरी पाहिजे, ते तुम्ही करा. सुरुवात आधी झाली होती, पण ती अशी सोशली ऍक्सेप्ट नव्हती करायची ना कोणाला. मला काय म्हणायचं होतं की आहे ना यार, असं तर आहे, जे आहे ते आहे. मी केलं सर, ते करून दाखवलं. मी जेव्हा महामंडलेश्वर, मी स्वतःचं पिंडदान करून टाकलं. हे नाते संबंध, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या फक्त नावाला असतात सर. हे माझं पर्सनली मत आहे. तुम्हाला परमेश्वराने कुठल्या तरी कार्यासाठी पृथ्वीवर पाठवले. उगाच तुम्हाला हाडामासाचा गोळा एवढा मोठा केलेला असतो, काहीतरी आपण आपल्या मनाने काही नाही करत. तो ईश्वर, तो परमेश्वर तुम्हाला ती बुद्धी, ती सद्बुद्धी देत असतो. त्या भावना, ते विचार, ते आचार, ती बोली आणि ते संगत, हे परमेश्वराकडून मिळतं. आणि तेच पद्धतीने आपण पुढे चालतो आणि तेव्हा आपण काहीतरी करायचे विचारत असतो. म्हणून मला असं वाटतं की त्या परमेश्वराने, ते वरच्याने सांगितलंय ना, तुला हे करायचं, मी करते. आणि आता किन्नय यशोदय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जोडले. आमच्या संस्थापिका आहेत, आपल्या पुण्यातल्याच आहेत, इथल्याच आहेत, लक्ष्मीपेठेतल्या, नारायणपेठेतल्या सुमेधा लिमन, की ज्या किन्नय यशोदय सामाजिक संस्थेचा त्यांनी स्थापना केली. आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही ट्रान्सजेंडर्स, LGBTQ कम्युनिटी, या सगळ्यांना आम्ही हेल्प करतो. आपल्या पुण्यातल्या एका राशीचा जेव्हा मर्डर झाला, किन्नय यशोदय सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. नेवासेमध्ये एकीला मारहाण झाली, आम्ही पुढाकार घेतला. काही ठिकाणी मारहाण झाली, ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्टचा वापर कसा करायचा हे आम्ही त्यांना शिकवलं. आम्ही आता करतो. हो, आहे ना. बरं, त्याचा वापर तृतीय पण. हो, मी आत्ताच एक 15 दिवसापूर्वी एक केस दाखल केली. आणि महाराष्ट्रामध्ये, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये पण तृतीयपंथी हक्क संरक्षण कायद्याची पहिली केस मी फाईल केली. क्या बात. म्हणजे त्यावेळेस लाजिरवाणी गोष्ट अशी होती सर, की पोलिसांसमोर गेलं आणि त्यांना जर सांगितलं की गुन्हा दाखल करायचं, अरे जाओ ना, नंगे हो जाओ ना, अरे जाओ ना उधर जाके ताली बजावना, अरे तुम्हारे हिजडं को क्या रे, काय की केस, असे म्हणतात सर. बरं, हे असे शब्द ऐकलेत मी. हा माझा पर्सनल अनुभव. आणि ते CCTNS मध्ये असं गुन्हाचं नाहीये. तुमच्यासाठी कशाचा कायदा, हे आता 15 दिवसापर्यंत पण ऐकलंय सर. कायदा असतानाही माहित नव्हता. हो सर, एका API सोबत आणि PI सोबत सर मी इतकी वैचारिक पातळीवर गदारोळ घालून भांडले पोलीस स्टेशनमध्ये. बरं, आत्ता मुंबईमधली घटना आहे. इतका गदारोळ केला होता सर की तुम्हाला माहित कसं नाही. पण त्यांना तो GR शोधून देणं की ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 नालसा जजमेंटनुसार तुम्ही कलम 18 तुम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल. तर ते असं ऐकलंच नाही आम्ही. मग त्यांना ते दाखवलं, तेव्हा ते पाहिलं, तेव्हा ते त्यांनी अर्ज केले. मी स्वतः सर आमच्या जिल्ह्यामध्ये CCTNS मध्ये तो गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देऊन तो CCTNS मध्ये दाखल करून घेतला. म्हणजे माहीत नाही ना लोकांना, मग ते लोकांना करायचं. फक्त सागरची शिवलक्ष्मी झाली, महामंडलेश्वर झाले, काय वो बहुत बडी हो गई. काही बडी नाही. मी आहे तिथेच कचऱ्यातच सर.
ठरवलं तर महामंडलेश्वर लोकांच्या भक्तिभाव असणाऱ्या नजरेत आहे. नाहीतर काय सर, मी एक हिजडाच आहे ना. मला एक सांगा फक्त, महामंडलेश्वर आपण म्हणतो की बऱ्याच लोकांना महामंडलेश्वर हे पद काय आहे हे माहित नाही. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये उच्च पद आहेत. शंकराचार्य, आचार्य महामंडलेश्वर, श्री महंत, महंत. सर जसं तुम्ही अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेता, DYSP, SP, SP, DYSP, मग PI, मग API, मग PSI, मग हवालदार, मग अंमलदार, बरोबर. तसं हिंदू सनातन धर्माची ही व्यवस्था आहे. आदि शंकराचार्यांनी ही व्यवस्था रचली. त्यांनी 4 मठांची स्थापना केली. शृंगेरी मठाची, ज्योतिर्मठाची, असे 4 दक्षिण मठ आहे, द्वारका मठ आहे. ह्या 4 मठांची त्यांनी स्थापना केली आणि ह्या 4 मठांची स्थापना करून तिथे आदि शंकराचार्यजींनी शंकराचार्यांची नियुक्ती केली. ते उच्च पदावर असलेले तिथले त्या क्षेत्राचे हिंदू सनातन धर्माचे गुरु, बरोबर. मग त्यांच्या सोबत ते काम करण्यासाठी पण माणसं पाहिजे ना, हिंदू सनातन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी. म्हणून एखाद्या मंडलाचा अधिकारी जो असतो ना, जसे इथले आपल्या तुम्ही बघा महसूल विभागामध्ये मंडल अधिकारी असतात. सर मी पण मंडल अधिकारीच आहे. क्या बात. कारण एक जो आमचा एरिया असतो म्हणजे ते मंडल असतं, त्या मंडलाचा जो ईश्वर असतो तो महामंडलेश्वर असतो. क्या बात. आणि ते तुम्ही आहात. हो, ती मी आहे. अशा प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये महामंडलेश्वरांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर आहेत लक्ष्मीनारायण त्रिपाठी माताजी, आणि त्यांनी अनेक महामंडलेश्वरांची नियुक्ती केली. वेल एज्युकेटेड आणि मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी पर्सनॅलिटी, ट्रान्सजेंडर ज्या आहे भारतातल्या कान्याकोपऱ्यातल्या, भारताच्या बाहेरच्या, त्या आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आहेत. आणि ते आपलं धर्म प्रसाराचं काम करत आहेत. सेम मी पण तेच करते आहे. मी लोकांना हे पण सांगते, माझ्या धर्माबद्दल कोणी बोललं तर मी ऐकून घेणार नाही. माझ्या कुठल्याही धार्मिक गोष्टीबद्दल जर मला कोणाला सांगायचं आहे तर मी ती बसवून ऐकवणार, कारण मला ते स्वातंत्र्य पण आहे, बरोबर. आणि मला ते करायचं आहे. मी ते माझं कार्य करते. म्हणजे मी आज वास्तव कट्ट्यावर असा अधिकारी आहे आलेली की त्या अधिकाऱ्याला तुम्ही प्रशासनाचे, व्यवस्थापनाचे अधिकारी पाहिले आहेत, नगरपालिकेचे अधिकारी पाहिले, महानगरपालिकेचे पाहिले, आज तुम्ही हिंदू सनातन धर्माचे अधिकारी. क्या बात आहे. आणि या अधिकाऱ्याची मुलाखत घ्यायचे भाग्य मला मिळाले. अर्थातच याच्यासोबत ज्यावेळेस तुम्ही एक पुरुष ते स्त्री, हो, ही जी सर्जरी करून घेतली, हो, त्यावेळेस कुटुंबाला किंवा समाजाला धक्का बसला? नाही सर, त्यांच्या धक्क्याचा काही त्रास नव्हता ना, कारण जेव्हा मी पुरुष होतो तरी त्यांच्या धक्क्यांमुळे मला त्रास होत होता, आणि जेव्हा मी स्त्री झाले तरी त्यांच्या अवहेलनेमुळे मला त्रासच आहे ना. मग त्यांच्याकडे पाठकम. सर मी ना जरा भाकरीच्या बोकांडी कांदा आहे, सोप्या भाषेत. म्हणजे नाही पटत ना तरी मी बळजबरी पटवून देणार. आणि मी जरा वेगळ्या स्टाईलची सपोर्टर आहे. मी काय करतो माहिती का, तुला ऐकायचं नाही ना, मी तिकडे तोंड करणार आणि मी मोठ्याने ओरडणार, तुला जबरदस्ती ऐकावं लागेल. जर तुला माझ्या बाजूने उभं नाही राहायचंय ना, तर गर्दी ज्या बाजूने उभी असेल मी त्या बाजूला पाठ करून सेल्फी काढते आणि लोकांना माझ्या बाजूने. सर हेच केलं ना तरच तुम्ही तुमचं अस्तित्व टिकवू शकता. कोणाला बोटाला ओढून ओढून तुम्ही नाही आणू शकत, बरोबर. प्रत्येकाला पटवून नाही देऊ शकत. कारण काय असतं माहितीये का, इथे आणि इथे 4 बोटाचं अंतर आहे असं आपण खूप दिवसांचं ऐकतो ना. पण इथून पण ऐकतात आणि इथून बोलतात आणि इथून पाहतात. तरी पण हे जर कामच नाही करत एखाद्याचं, त्याला डोकं बोलून सांगण्यात काय उपयोगच नाही, बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही लग्नाचा निर्णय घेतला, सर निर्णय नाही घेतला सर, तर थोपवला सर. कोणी? समाजाने? नाही, घरच्यांनी. हो, माझा फ्रेंड होता आणि माझ्या फ्रेंड सोबत छान उठणं बसणं असणं. हे बघा, मी एका दुःखात होते, त्यातून बाहेर पडायचं होतं. माझा फ्रेंड होता, माझ्या फ्रेंड सोबत उठणं बसणं. मी माझ्या फ्रेंड सोबत पाणीपुरी नाही खाऊ शकत. तेव्हा माझ्या हाऊस होती ना, मला कुठे. कारण मी एका लेडी वेशात आले तर मला कोणता पुरुष गाडीवर घेऊन फिरू शकत नव्हता. मी कोणासोबत फिरले की लगेच म्हणायचं ते असं, बरोबर. हे समाजाची मानसिकता आहे सर. भाच्या सोबत फिरले तरी असं होतं, भावासोबत फिरले तरी असं होतं. मग ते मानसिकता होती ना. मग मी फ्रेंड ठेवला, म्हणजे माझा एक फ्रेंड होता की तो फ्रेंड गपचूप ठेवला की असा माझा फ्रेंड आहे पण कोणाला सांगायचं नाही. म्हणजे भेटायचं, हाय हॅलो, त्याला लाज नाही वाटत ना माझ्यासोबत फिरायची. मग मी जाणार, त्याच्यासोबत फिरणार, त्याच्यासोबत गप्पा मारणार, आणि कोणीतरी घरच्यांना सांगितलं एका पोरासोबत फिरती. बरं.
झालं सर जबरदस्ती लगेच मग त्याला उचलून आणलं आणि त्याला लग्न करावं लागेल. मग त्याला सांगितलं तुला लग्न करावं लागेल आणि मला विचारलं तू लग्न करणार आहे का. मग त्याला सांगितलं जा, मग तुला लग्न करायचं घरच्यांना घेऊन ये. ते आले घरच्यांना घेऊन, माझा हात मागायला रीतसर. तो स्वाभिमानी होता. मला कळत नव्हतं ना की म्हणजे नेमकं काय. म्हणजे मैत्रीचं प्रेमात रूपांतर होत होतं मान्य आहे मला, पण ते असं काय करणार आहे माझ्यासोबत असं नव्हतं वाटलं सर मला कधी. आणि ते मी म्हणते की आज मी वास्तव कट्टाच्या माध्यमातून तुम्हाला वास्तवच ऐकायचंय ना, तर हो ते थोपवलं की त्यावेळी आमच्या दोघांना इतकं टॉर्चर केलं गेलं घरच्यांकडून की तुम्हाला लग्न करायचंय ना, मग हा पैशासाठी लग्न करत असेल. तो म्हटलं सगळं घेऊन टाका. मला म्हणे तुला माझ्यावर विश्वास आहे ना. म्हटलं हो आहे, दे सगळं सोडून. सर दुसऱ्या दिवशी हक्क सोड पत्र लिहून दिला. नाकातल्या मुरणीपासून काढून घेतलं सर माझं सगळं. माझ्या पायातल्या चांदीपर्यंत सुद्धा काही ठेवलं नव्हतं. एक आईचं जोडवं भेटलं होतं मला फक्त, तेवढंच माझ्यासोबत कायमस्वरूपी राहिलं. आणि एका साडीवर मी घर सोडलेलं आहे सर. म्हणजे माझं लग्न लावून दिलंय भावाने. लोकांना दाखवताना दाखवलं का हा आम्ही लग्न लावून दिलं. मला म्हणे बंगला बिंगला माझ्या नावावर केला, सगळं मला दिलं म्हणे तू आता, सगळं गाड्या गोड्या सगळं दिलं सर. 4 व्हीलर 2 व्हीलर सोनं नाणं सगळं देऊन टाकलं, घरदार सगळंच दिलं. मी तर भिकारी झाले, कारण आता तुला नवऱ्याच्या घरी पाठवलं ना, मग आता तुझं जे काय ते तुझ्या नवऱ्याचं आहे. आईबापाच्या जून तुझा अधिकार संपला. तो आजही सर मी ठरवलं तर 1 मिनिटात परत मिळू शकते, जस्ट बिकॉज आय एम एज्युकेटेड आणि मला लॉशी रिलेटेड त्या गोष्टी माहिती आहेत, मी करू शकते. बरोबर. पण सर थुकून चाटायची सवय नाही ना माझ्या नीतिमत्तेमध्ये माझ्या आईने शिकवली. त्यांना किती चाटू द्या, कारण आजही त्यांना जर पैशाची गरज पडली ना सर, मला कुठल्या कुठल्या पद्धतीने टॉर्चर केलं जातं. कमेंट सेक्शनमध्ये टॉर्चर करतात. मग हां या मग मी तुम्हाला सांगतो सर, वेगवेगळे काही काही पॉडकास्टवाल्यांना मेसेज टाकलेले आहेत. बरं. म्हणजे त्यांच्या याच्यावर जाऊन की ही तुमची शिवलक्ष्मी सागर शिंदे आहे, मी तुम्हाला याचे रिअल फोटो पाठवतो. आणि माझे आहेत ना, मीच सांगते, तुम्ही सांगताय लपवलं कुठे, मी सांगत आहे ना. तुम्ही पण काय करायचं, ते प्रेक्षक वर्ग बघतो ना जे बघणारा, त्यांना अरे हा सागर होता. ज्याला नाही माहिती ना, नवीन प्रेक्षक वर्ग जोडतो त्यांना नाही माहिती, त्यांनी पाहिलेलंच नसतं. त्यांनी पाहिलेलं नसतं, त्यांनी माझा जीवन प्रवास पाहिलाच नाही. सागर मंथन त्यांनी पाहिलंच नाही का, त्या सागर मंथनातून संघर्षातून शिवलक्ष्मी झाली. हे ज्यांनी नाही पाहिलं ते बोलणारच ना. सो ते आत्ता पण टॉर्चरिंग होतं सर. माझ्यावर एवढं करतो झालं आणि मग इतके दे, नाही तर मग तुला बदनाम करा. बरं सर मी आता शेवटी डिफॉर्मेशनची केस टाकली भावाच्या. हो टाकली, की मानसिक त्रास पण होतो सर मला अजूनही. हो सर, आत्ता 15 महिन्याभरापूर्वीपर्यंत सर. मला वाटलं लग्न झालं विषय संपला. हा लग्न झाल्यानंतर तर अजून वाढला सर. काय झालं माहितीये का, की त्याच्यावर काही कर्ज असेल, पण आता मी सगळं सोडून गेलेत. मग तुम्हाला घरदार सगळं दिलं, तुम्हाला घरदार पाहिजे होतं, सगळं सोनं नाणं घेतलं, सगळंच लुबाडून खाल्लं ना तुम्ही. तरी तुमच्याकडूनच अपेक्षा. तरी माझ्याकडून लग्नानंतर 4थ्या महिन्यातच माझ्या घरी मला 3 लाख रुपये कर्ज झालंय. किराणवाल्याचे पैसे द्यायचे, दूधवाल्याचे पैसे द्यायचे. जर मला 3 लाख दिले तर ठीक, नाही तर मी आता या बिल्डिंगमध्ये तमाशा करेन. बर. हा मी हॅव करेन, मी टॅव करेन. मग सर पहिली तेव्हा म्हणजे शहाणा सुरता आणि समजदार झाल्यानंतर, समंजस झाल्यानंतर त्या शिवलक्ष्मीने पहिल्यांदा येवला पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध पुन्हा तक्रार दाखल केली. आणि ती शेवटची त्याच्यासाठी हे होती की आत्ता फक्त NC दाखल केली. हे पुढे खूप काय घडू शकतं. तरी सर 5 वर्ष सहन केलं. शेवटी आता बांध तुटला की अजूनही मी घराबद्दल बोललो किंवा आत्ता म्हणजे सर घरच्यांबद्दल जरी बोललो किंवा म्हणजे सत्य बोलायचंच नाही का. अरे मी होतो यार पुरुष, मी काढले आयुष्याची 25-27 वर्ष पुरुष म्हणून, मी राहिलोय तसा, पण नाही ना मी आता तसा. आता तू काही केलं काही ठरवलं तरी तू मला पुरुष पुन्हा नाही करू शकत आहे ना, कारण मी झाली ना बाई. मी माझा संसार जगते, माझं आयुष्य करते, मी माझं ते सगळं सोडून, ते संसार बिंसार तर सगळं सोडायचं, पण ह्या सगळ्या पलीकडे जाऊन मी माझ्या स्वतःचे एक अस्तित्व तयार करण्याच्या नादामध्ये मी स्वतःचं पिंडदान करून मी धर्मासाठी वाहून दिलं ना. आता मला लोकांसाठी करायचंय ना. तुमचे खरकटे कसे मी उचलत बसू, हे मी बोलायला लागलो. शेवटी मी मानहानीचा दावा दाखल केला. आणि मग मी आता काय ठरवलं, मी मगाशी जसं म्हटलंय तसे, जे मी तुम्हाला दिलं ना, जे तुम्ही माझ्याकडनं जबरदस्तीने मिळवलं, ते मी व्याजासकट आता परत घेईल. सर माझे पण आई वडील होते ना, मला काही उचलून आणलं होतं का भाकरीच्या तुकड्या, नाही ना. मग हे केलेलं चुकीचं केलं का.
सो आता मी ते एवढे वर्ष सहन केलं ना, 15 वर्ष, सर येत्या 2 वर्षामध्ये सगळं माझं मला पुन्हा मिळून मी सकट वसूल करणार. आणि मी नाही आता, म्हणजे ही बदल्याची भावना नाहीये सर, हा तिरस्कार नाहीये, हा क्रोध नाहीये सर. मी क्षमा वीरस्य भूषणम असं म्हणतात ना, तसं भावना आहे माझ्यामध्ये. पण ना, धर्म रक्षती रक्षता, मला रक्षा करायची माझ्या धर्माची. आणि माझा आता धर्म काय माहिती आहे का सर, मी एक स्त्री आहे, मी तुमच्यापासून विलुप्त आहे, मी तुमच्यापासून अलिप्त आहे, मला तुमचं काही घेणं देणं नाहीये. पण माझ्या आयुष्याशी रिलेटेड कुठलीही गोष्ट सांगताना तुम्ही मला चिटकलेले आहेत ना, ते कसं सोडू शकते मी? तुमच्या आणि माझ्या आईबाप एक आहेत ना, ते कसे विसरू शकते मी? तुम्ही रक्ताने माझ्या आहात ना, हे मी नाही विसरले ना. कारण माझ्या आईने सांगितलं होतं, तू मोठा आहे आणि किती घाण झाली तरी ती तुला ऐकावं लागेल. बरोबर सर, अजूनपर्यंत तेच सहन केलं जाते. पण मी काही दिवसांपूर्वी सर ठरवलं की नो, आता नाही. बघा, आता हा दुसऱ्यांदा तुम्हाला रिलॅक्सिंग नो आला. आधीचा तर तुम्हाला आला ना की डान्सच्या वेळेस की आता मग आता शिवलक्ष्मी आत्ता ऐकायचं नाही, तर काय करायचं कर. आता माझ्याकडे तेवढे अधिकार, तेवढी पॉवर, तेवढी परिस्थिती आहे की मी एक छान वकील अपॉइंट केलाय. पहिल्या हिअरिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांना भिकारी करू शकते. बरोबर. जेवढं तू माझ्याकडून हक्क कडून घेतला ना, ते मी 1 मिनिटात हिसकून घेऊ शकते. पण नाही, माझी मानसिकता, नीतिमत्ता अजूनही मला काय वाटतं, नाही, मी वकिलाला म्हणते, गेली का नोटीस? अजूनही वाईट वाटतं त्या गोष्टी. हो, मी म्हणते थांबा, वाट बघू बरं का, काय करू नका. परत जर फोन आला ना मग का. मी सर इतकी भावनिक त्यांच्या बाबतीमध्ये राहते. त्यांना गरज पडली का ते येतात. तुम्ही ते पाळताय, त्यांनी पण ते पाळणं गरजेचं आहे. अर्थातच तुमचा हा जो प्रवास आहे, मग मी हे सोडलं ना आता सर, आता समाजाने. बरोबर. नाही, खरं तर 30 वर्षाचा प्रवास हा 1-2 तासात मांडणं एवढं शक्य नाहीये. तरी आपण प्रयत्न करतोय. आई साहेब, तुम्ही वास्तव घट्टेवरती आलात. खरं तर तुमची पूर्ण कहाणी सांगितली. तुमचा जो काही सागर ते शिवलक्ष्मी हा जो प्रवास होता, ऍक्च्युली त्याला 3 शब्द, प्रवास, हा तेवढा छोटा नाहीये. हा 30 वर्षाचा जो काही प्रवास आहे, हा खूप मोठा प्रवास आणि खडतर प्रवासातून तुम्ही आलात. तुमच्या जागेवर जर एखादा सर्वसामान्य माणूस असता तर त्यांनी 3 वेळा सुसाईड केली असते. आम्ही 3 वेळा प्रयत्न करून पण मला जगायचं होतं, तुम्हाला नाही केलं मी. पण छोट्या दुःखाने सुद्धा सुसाईड करणारे कित्येक लोक आहेत. त्यांच्यापेक्षा मग मी तर म्हणतो तुमची कम्युनिटी चांगली. येस, अर्थातच तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खूप वास्तववादी गोष्टी आज आम्हाला ऐकायला भेटल्या. तुमचा प्रवास मांडला आणि एक नवी ऊर्जा या पंथातील लोकांना मिळेल आजच्या या पॉडकास्टमुळे. त्यामुळे आपलं खूप खूप आभार. थँक्यू. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. खूप खूप धन्यवाद वास्तव कट्टाचे. थँक्यू.